सध्या गळीत हंगाम सुरू झालाय। येत्या काही दिवसात आपली शेती रिकामी होईल। त्या दृष्टीने शारपड मुक्तीचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावं। 80% शासन आणि 20% शेतकरी या माध्यमातून हा प्रोजेक्ट राबवण्यात येतोय। शेतकऱ्यांना उर्वरित 20% रकमेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून तात्काळ कर्ज पुरवठा करण्यात येईल। येत्या 8 दिवसात या प्रोजेक्टच्या कामाला सुरुवात झाली पाहिजे। त्या दृष्टीने जलसंपदा विभागाचे अधिकारी, विविध विकास संस्थांचे सेक्रेटरी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी यांनी या कामाला प्राधान्य देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी अशा सूचना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिल्या। आलास व नांदणी येथे शारपड मुक्तीच्या पायलट प्रोजेक्ट संदर्भात जलसंपदा विभागाचे अधिकारी, विविध विकास संस्थांचे सेक्रेटरी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी आणि शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली। यावेळी ते बोलत होते। यावेळी बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्यात शारपड मुक्तीचा पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून 24 गावांचा सर्वे पूर्ण झालाय। 8 गावाला हा पायलट प्रोजेक्ट मंजूर झालाय। राज्य शासनाने शेतकऱ्यांना 80% रक्कम देणार असून 20% शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे। त्या दृष्टीने आलास येथे बाधित असणाऱ्या सुमारे 225 एकर तर नांदणी येथे 195 एकर क्षेत्रात हा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे। शेतकऱ्यांना 20% रक्कम भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून तात्काळ कर्ज पुरवठा केला जाईल। 1 एकर क्षेत्राला राज्य शासन 1,25,000 रुपये देत आहे, तर 20% रक्कम म्हणजे 29,800 रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने सदरची रक्कम शेतकऱ्यांना कर्ज स्वरूपात दिली जाणार आहे। सध्या गळीत हंगाम सुरू झालाय। शेतातील क्षेत्र रिकामी आहेत, त्यामुळे शारपडचा प्रोजेक्ट याच वेळी करावा लागणार आहे। अन्यथा पावसाळा सुरू झाला तर पुन्हा 1 वर्ष वाया जाणार आहे। त्यामुळे शासकीय अधिकारी, गावातील सर्व सेक्रेटरी यांनी शेतकऱ्यांचे सातबारे सोसायटीच्या माध्यमातून उपलब्ध करून त्यांच्या फायली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाठवाव्यात। त्यांना तात्काळ कर्ज पुरवठा केला जाईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असंही त्यांनी सांगितलंय। जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय येळगुडे यांनी या कामात HDPE DWC पाईपांचा वापर होणार आहे। याचबरोबर मेन लाईन 1 फूट व्यासाची असणारी ही लाईन थेट नदीपात्रात सोडण्यात येणार आहे। महापुराचा धोका ओळखून या पाईपांना नॉन रिटर्न वॉल्व बसवण्यात येणार आहेत, जेणेकरून महापुराचं पाणी पाईपच्या माध्यमातून शेतात येणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली असल्याचं सांगितलंय। यावेळी आलास व नांदणी मधील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीत उच्चांकी मताने निवडून आल्याबद्दल आमदार यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला। आलास येथे झालेल्या बैठकीत पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विजय कदम, शाखा अभियंता निशिकांत टिबे, प्रवीण वसगडेकर, फजल अली पटेल, सरपंच सचिन दानुळे, विद्याधर मर्जे, जयपाल कुंभोजे, सुरेश शहापुरे, सुकुमार किनंगे, महापूर पोमाजे, बोरगावे सर, जीवनधर उपाध्याय यांच्यासह गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नांदणी येथे झालेल्या बैठकीत PL आंबी, डॉक्टर सागर पाटील, सचिन बुबणे, प्रकाश लठ्ठे, शीतल उळागड्डे, भोपाल शंभू शेटे, बाळगुंड खंजिरे, बाळासाहेब पाटील, प्रमोद गोपकुडे, प्रीतम देमापुरे, राजू मगदूम, सचिन पाटील, संजय ऐनापुरे, सतीश पाटील, सुरगोंड पाटील, बाळासो दानोळे, रुपेश पाटील यांच्यासह गावातील पदाधिकारी, सेवा सोसायटी यांचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।